सुयश. आदित्य. सुयश सई आदित्य. सुयश सई लग्न. सई आदित्य मैत्री. वाव, मला वाटत होतं मी सकाळी फ्रेश होऊन एक्सरसाइज करतोय, पण नाही. बहुतेक मी अजून पण झोपलोय आणि स्वप्न बघतोय हे मला आत्ता रिअलाइज होतंय. म्हणजे सई बिराजदारने चक्क मला फोन केलाय. आय जस्ट कांट बिलीव्ह दिस इज इम्पॉसिबल. अशा इम्पॉसिबल गोष्टी पॉसिबल करायला आवडतात मला. आपण आज भेटूया. ओके. मला तुझ्याशी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचंय. अँड दॅट वुड बी आपलं फ्युचर. आपलं फ्युचर. आजची संध्याकाळ तुझ्या आणि माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची संध्याकाळ असणार आहे. आपण जर एकत्र आलो, लग्न केलं तर काय होईल याचं चित्र आज क्लिअर करून टाकूया. येशील ना? Actually, you know what? I will have to check my appointments, schedule visits. I'll let you know. तुला आज यावंच लागेल. सो प्लीज. ओके, आता तू एवढं इन्सिस्ट करतेस, प्लीज म्हणतेस, येतो मी. मी तुला जागा कळवते, पण संध्याकाळी 6 वाजता भेटूया. ओके, I'll be there. बाय. या, बाय. I knew it. मला माहित होतं ही मुलगी एक ना एक दिवस मला प्रपोज करणार आणि तो दिवस आज आहे. काय आराम चाललाय काय? नाही सर. सर आत्ता चालू आहे. मग आल्या आल्या काम सुरू करायची पद्धत नाही का तुमच्या? सर केलंय काम सुरू. काय रे, हे ऑफिस तुला आवडतंय? शुअर सर. ऑफिस, तिथली माणसं सगळंच आवडून घेतोय आणि मेन म्हणजे दिलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडतो. फक्त आता मेन ऑफिस मध्ये खरी कामं कधी सुरू करता येतील याची वाट बघतो. आदित्य कश्यप, आपण जिथे काम करतो ना तेच आपलं मेन ऑफिस आहे असं समजायचं असतं. आपल्या पोटा पाण्यासाठी जे काम हाती लागेल तेच खरं असं मानायचं असतं. समजलं? आय नो सर, पण या इथे काम करताना माझं खरं कसं, माझा स्किल सेट, माझं टॅलेंट वेस्ट होतंय की काय असं वाटतंय. मग आपण आज एक काम करू. तुझं सगळं टॅलेंट आहे ना ते आज आपण सत्कारणी लावू. सर तू सायकल चांगली चालवतोस ना? हो का? कसं आहे, आज तू सायकलवर बसायचंस, मार्केटमध्ये जायचंस, तिकडे अशा ताज्या भाज्या असतात त्या खरेदी करायच्या, पुन्हा सायकलवर बसायचं आणि मल्होत्रा साहेबांकडे जाऊन त्या भाज्या त्यांच्या बायकोच्या सुपूर्द करायच्या. सर मी हे नाही नाही नाही, नाहीतर मग मेमो आहेच ना. आणि हो, तो मेमो घ्यायला मात्र तू मेन ऑफिसला ये, म्हणजे तुझी शेवटची इच्छा जी काही आहे ती सुद्धा पूर्ण होईल. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. हा से आजचा लक्षात आहे ना? काय? अरे आज आपली ग्रेट भेट ठरली आहे. तुला आणि सुयशला भेटवणार आहे मी, आणि मी त्याला सांगणार आहे की तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस आणि लग्नानंतरही आपली मैत्री ही अशीच कायम राहणार आहे. तो जर का म्हणाला अट कबूल तर रिश्ता कबूल, तो जर का म्हणाला नेव्हर तर बाय बाय फॉर एव्हर. सॉरी अगं, पण आज मला जमेल असं वाटत नाहीये. ए आदित्य, तू आता उगाच नाटकं करू नकोस. मला माहितीये तू त्याला भेटायचं टाळतोयस. अगं तसं नाहीये. तसं काय नाही, तसंच आहे. हा ऑकवर्डनेस नंतर राहू नये म्हणूनच भेटायचं म्हणतेय मी, जे मी ठरवलंय आणि तू ऑलरेडी हो म्हटलायस. तुम्ही आज दोघंच भेटा ना, मी नंतर कधीतरी भेटेन.
नंतर नंतर करत ना छूमंतर होतोस तू. अगं सई खरंच सांगतोय, आज नेमकं ऑफिस नंतर सुद्धा एक महत्वाचं काम आलंय. आदित्य, मला कुठलीही कारण ऐकायची नाहीयेत. काल ठरल्याप्रमाणे संध्याकाळी 6 वाजता ठरल्या जागी भेटायचंय. मी वाट बघतीये. बाय. सुयश, आंटी तुम्ही इथे? हा, तुझी वाट बघत होते. का? असंच सहज म्हटलं, तुझं आणि सईचं बॉन्डिंग होईलच, पण आपलं बॉन्डिंग होणं सुद्धा गरजेचं आहे ना. शिवाय बरेच दिवस तुम्हाला भेटला सुद्धा नव्हतास, म्हटलं भेटून घ्यावं. ओ आय सी. म्हणजे आज सकाळी जो सईने मला फोन केला होता तो फोन तुम्ही तिला करायला सांगितला? नाही रे, नाही. इनफॅक्ट माझं आणि सईचं बोलणं सुद्धा नाही झालंय. का सई काय बोलली तुला? नाही, बरंच बोलली ती, आणि अजून खूप बोलायची इच्छा आहे तिची. सो सॉरी. ही मुलगी ना, तू प्लीज तिचं बोलणं मनावर घेऊ नकोस. मी तिच्याशी बोलते. मी तिला सांगते सुयशशी एक अक्षर सुद्धा बोलायचं नाही. नाही नाही आंटी, तसं नाही. तुम्ही जर तिला काही बोलला ना तर ती आज संध्याकाळी मला प्रपोज कसं करणार? प्रपोज? येस. तुमच्या मुलीने आज संध्याकाळी 6 वाजता मला भेटायला बोलवलंय आमच्या फ्युचर बद्दल डिस्कस करायला. आणि आय एम शुअर सई मला आज अख्ख्या जगासमोर प्रपोज करणार, मला आय लव्ह यू म्हणणार आहे. आय एम सो हॅपी. माझा विश्वासच बसत नाहीये. नाही, विश्वास का बसत नाही? म्हणजे तुमची मुलगी मला आय लव्ह यू म्हणू शकत नाही, माझ्यात काय कमी आहे? नाही नाही, असं नाही. तू लाखात आहे केस. लाखात नाही, करोडोत. करोडो. तू तर वन अँड ओनली आहेस, म्हणजे शोधून सुद्धा सापडणार नाही असा. दॅट्स बेटर. सई तुझ्या आणि तिच्या फ्युचर बद्दल बोलेलच ऑफकोर्स तुझ्याशी. आपण इतर गोष्टींबद्दल बोलून घेऊया का? म्हणजे वेन्यू, मेन्यू, शॉपिंग, ज्वेलरी, डिझायनर साडीज. कसं आहे ना, माझी एकुलती एक मुलगी आणि तिचं लग्न ठरतंय. आय एम सो एक्साइटेड. आंटी, मी आज माझ्या लुक बद्दल विचार करणार आहे. कारण जेव्हा तुमची मुलगी तिच्या गुडघ्यावर बसून जेव्हा मला अख्ख्या जगासमोर प्रपोज करेल तेव्हा तिलाही वाटलं पाहिजे ना की आपल्या लायकीपेक्षा हा मुलगा खूप चांगला आहे. फील्स गुड, राईट? राईट. एनिवे, मी निघतो आता. माझी हेअर अँड स्किन केअरची अपॉइंटमेंट आहे. आय एम गेटिंग इट. कधी एकदा 6 वाजता तसं झालंय मला. कधी नव्हे तर मी त्या वेळेत पोहोचली आणि या दोघांचाही अजून पत्ता नाही. सुयशचं ठीक आहे, पण आदित्यचं काय? हॅलो. हॅलो. 6 वाजले. तर माझे 12 वाजलेत. काय? अगं म्हणजे ऑफिस नंतर ओव्हर टाइम लागलाय आज. अरे यार आदित्य, एक दिवस मागितला ना मी तुला. अगं तुम्ही वाहन पुढे, मी होतो जॉईन. जॉईन वगैरे काही नाही. एकत्र भेटायचं आणि एकत्र जायचं. तू संपव तुझं काम, ये इकडे, मी वाट बघते तुझी. ओके, बर. बाय. येस. हॅलो. हा सुयश, तू? हॅलो. मेंट चालू आहे. मेंट. मला ऐकू येत नाहीये नीट. कुठे आहेस तू? मेंट चालू आहे. मेंट. काय सुरू आहे? मेंट. पेमेंट? म्हणजे आजच्या दिवशी सुद्धा तुला बिझनेस महत्वाचा आहे का? नो बेबी, आय विल बी देअर. सिटी. सिटी हॉस्पिटलला का? नो, नाही. हो आहे, मी सिटी हॉस्पिटलला आहे. अरे 6 वाजले आता ऑलरेडी. ओ माय गॉड. ओके, तू जाऊ नकोस, मी आलोच लगेच. ओके ओके, ये लवकर. आय विल बी देअर. बाय. ह्याच्यावरती 99 रुपये असं लिहिलंय, मग तुम्ही 100 रुपये का घेता? ही शुद्ध फसवणूक आहे. हो काका, लिहायला काय, ते काय पण लिहितात.
म्हणजे उद्या जर का ह्याच्यावरती 1.5 लाख रुपये असं लिहिलं असेल तर तुम्ही 1.5 लाख घेणार का? प्लीज एक पाण्याची बाटली एक मिनिट. हा काय? अहो आता तसं लिहिलंय तर विकायलाच लागणार ना. हो की नाही? मग ह्याच्यावरती 99 रुपये असं स्पष्ट लिहिलंय, मग 99 रुपये घ्या. हे बघा काका, त्यांनी 99 लिहिलं असलं तरी आम्ही 100लाच विकतो. अरे चा, हे पहा, मी गणपती करता उदबत्त्या नेतोय की नाही, देवाच्या कार्यामध्ये तरी अशी लबाडी करू नका. माझी नाही त्या गणपतीची तरी भीड बाळगा की काही. तुम्हाला घ्यायची असेल तर घ्या, नाही तर निघा. मागे अजून कस्टमर उभे आहेत. 1 रुपया घेतल्याशिवाय मी इकडनं जाणार नाही. हो काका, किती रडताय हो 1 रुपयासाठी? थांबा, मी देते तुम्हाला 1 रुपया. बस ते घेऊन निघा इथून. हे घ्या. तुझ्यासारख्या श्रीमंताच्या मुली असतात ना, पैशाचा माज असतो गं तुम्हाला, पैशाचा माज. ए, काय बोलतो काय तू? काय सून करून देणार आहेस मला तुझ्या घरची? सून तुला नाही येत माझ्यावर संस्कार. हा, दिसतच आहे मला, सांगायला कशाला हवंय? ऐकून घेते तर बोलतच जातोय तू. तुम्ही गणराया, कुठल्या पापाची शिक्षा भोगतोय कोणास ठाऊक मी. हो ना, तुमच्यासारखा पापी माणूस सारखा माझ्या समोर कसा आहे तो काय माहिती. अगं तू का फिरतेस माझ्या मागे मागे? मला काही हौस नाहीये तुमच्यासारख्या मेंटल माणसाच्या मागे फिरायची. मेंटल? हो मेंटल. उलट तुम्हीच सारखे समोर येताय माझ्या. त्या दिवशी गाडी समोर आलात आणि आता दुकानात समोर आलात. हे बघ, या दुकानामध्ये मी आधी उभा आहे, समजलं? हो तेच म्हणतेय, जा इथून. हा 1 रुपया घ्या आणि जा. मी काय भिकारी वाटलो तुला? भिकारी वाटलो? तसं म्हटलं तसं. हा, हे बरोबर आहे ग. 1 रुपयाची किंमत का लावी ना, पण त्याच्याकरता 1.5 दबडीची अक्कल नाही तुला. माझी अक्कल काढणारे तुम्ही कोण? माझे काका की मामा? अगं तुझ्याशी माझं थोडं जरी नातं असतं ना, तरी घरदार विकून हिमालयात जाऊन मी हरिहरी करत बसलो असतो. मग जा ना, त्या हिमालयात जा. हा 1 रुपया सोडा इथेच आणि हिमालयात जा आत्ता. तुझ्यासारख्या बड्या बापाच्या मुलींना रुपयाची अक्कल कशी कळणार? पैशांपेक्षा ना मला वेळेचं महत्व जास्त आहे. आणि मागच्या वेळेसारखं या वेळेला मला तुमच्यावर तो वेळ वाया नाही घालवायचा आहे. अगं मग जा ना, चालतोय इथून. ओ काका, ही ना पब्लिक प्लेस आहे. मी ते किती वेळ उभं राहीन? तुमच्या घरी पाऊल टाकलं ना तर हाकलून द्या मला खुशाल. माझ्या घरी पाऊल? अगं मी माझ्या उंबरठ्यावरती तुझी सावली सुद्धा पडून देणार नाही. म्हणजे काय करणार? उंबरठ्यावर छत्री घेऊन उभं राहणार? ते माझं मी बघेन काय ते. हा मग बघा, घरी जा आणि निवांत बघा काय करायचं. इथून जा आधी. मी जाणार नाही, तू चालती हो. मी कशाला जाऊ? तुम्ही जा इथून. नाही जाणार. मी पण नाही जाणार. हो मॅडम, ही घ्या तुमची पाण्याची बाटली. पैसे नकोत. हो काका, तुमचा 1 रुपया घ्या आणि निघा. हा जातोच. तसंही या माणसाचा चेहरा अजून थोडा वेळ बघून ना उरलेली संध्याकाळ खराब नाही करून घ्यायची आहे मला. अगं तुझ्या तोंडाला काय सोनं लागलं का काय? मग जो थोबाड बघून ना माझा दिवस, संध्याकाळ, रात्र, उद्याचा दिवस सगळं खराब होणार आहे. ओ जाता का आता? अवलक्षणी नतद्रष्ट कार्टी. खडूच कुचका म्हातारा. अरे मल्होत्राचं घर नाही सापडत आहे आणि त्यात हे. थँक्यू. बोल आदित्य. सई, सॉरी ना यार. आता काय झालं? ए तू चिडू नकोस ना लगेच. नाही, माझं ऑलरेडी इतकं जास्त चिडून झालंय ना की आता जर मी अजून चिडले तर मेंदू ब्लास्ट होईल माझ्या. का? काय झालं? माझं सोड, तू तुझं सांग. तुला काय झालं? अगं मला नाही, सायकलला टायर पंक्चर झालं का नेमकं. ग्रेट. नाही यार, तुझी काही चूक नाहीये. हे होणारच होतं. ही सगळी चूक ना त्या खडूस म्हाताऱ्याची आहे. कोण खडूस म्हातारा? अरे तोच, त्या दिवशी माझ्या गाडी समोर आला होता तोच. तो परत भेटला होता. काही जणांचं ना तोंडच पनवती असते. तोंड पाहिलं की बॅड लक सुरू. तू 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 शांत हो. ब्रीद इन ब्रीद आउट. आपलं काय ठरलंय? आणि आता तुझं ते बॅड लकचं जाऊ दे. मी जे गुड लक देतो ते घे आणि जा आणि त्या सुयशला भेट. मला नाही वाटत आज येता येईल मला. न जमण्याचा ऑप्शनच दिला नाहीये मी तुला. अगं पण टायर. हे बघ, तू सायकल खेचत आण किंवा डोक्यावर उचलून आण, मला तू इथे यायला हवाय. मी आज आपल्या तिघांची भेट घडवणार म्हणजे घडवणारच. लाजो, जल्दी आवा. जी सरकार. बाय.
11 रुपये देतो. सगळ्यांना आपणच अरे, भीक मागितल्यासारखं वाटतं यार. अरे सगळ्यांचे पैसे काय आपणच घेणार काय? डेकोरेशन काय करणार? ही आयटम अजून इकडेच आहे. आपलीच वाट बघते वाटतं. हो मॅडम. हो टाइम काय झाला? टाइम 8:30. 8:30 लंच टाइम झाला ना. अरे पण आपला टाइम कधी येणार काय माहित. बोल सुयश. बेबी आय एम रिअली सॉरी. आय एम रिचिंग देअर इन 5 मिनिट्स. ओके, तू आहेस ना? हो हो मी आहे. येस, आलोच. 5 मिनिटात येतोयस ना तू इथे? या, बाय. ये मी आहे. अरे एवढा वेळ आला नाही तो आता काय येणार आहे भाई. भाई जा तू भीड. अरे भेट ना भाई. ऑल द बेस्ट. जा भीड. आता तू बोलतोच आहेस तर जातोच मी. हा आज तुझा भाऊ पोरगी पटवूनच परत येणार. हो मॅडम ऐका ना. अहो रात्र खूप झाली आणि हा एरिया पण जाम डेंजर आहे. तेव्हा तुमच्यासारखी पोरगी अशा एरियात चांगलं नाही हो. मी देतो ना कंपनी. अहो ऐका ना मॅडम. मगाशी कोण होता फोनवर? भाऊ का बॉयफ्रेंड? ते एवढा वेळ थांबलाय म्हटल्यावर बॉयफ्रेंडच असणार. तो येऊपर्यंत मला बनवा ना तुमचा बॉयफ्रेंड. तुझ्यात राहत आहे. भाई जाऊ दे भाई. ए तू हे सोड ना. तू माझ्यावर हात उचलला. माझ्यावर हात उचलला. मुलीची एक कानाखाली पडली तर मेमरी गेली का तुझी लगेच? हे तू बरोबर नाही केलंस. ए तू नको सांगू मला काय चूक काय बरोबर ते. ए तुला माहित नाही मी कोण आहे ते? तुला माहितीये का मी कोण आहे ते? आणि माझा फियांसे कोण आहे माहितीये तुला? हा एकदम डेंजर माणूस आहे तो. मी आता एक कानाखाली मारली आहे. तो ना अशा 50 मारेल तुम्हाला. कळलं? ए बोलव त्याला. बोलव. जा बोलव त्याला. बघू ना कोण कुणाचे किती वाजवत ते. ए बबल्या गाण्या पप्या इकडे ये रे. लाव फोन. का आता हवा गेली? बोलव छाव्याला बोलव. येस सई. सुयश अरे कुठे आहेस तू? मी गाडीत आहे. अरे अजून गाडीत आहेस तू? काय करतोस? तू प्लीज पटकन इथे ये. इथे काही गुंड मला छेडतायत आणि तू जर का आता आला नाहीस ना तर ऍक्च्युली अगं टायर पंक्चर झालंय सो मी. काय? सगळ्यांची काय टायर पंक्चर होतात? आलो 5 मिनिटात आलो. हे बघ सुयश मला ते काही माहिती नाही. तू ना आत्ताच्या आत्ता लगेच इथे ये प्लीज. कमिंग.